या लिंबाच्या पाल्याचा काही विषय ना, ते तुम्हाला आहे ना मी ब्लॉगच्या शेवट सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला आहे ना मी लहानपणीची आठवण सांगतो. जेव्हा आमचे बाबा जेवण होते तेव्हा आमचे बाबा दररोज सकाळी उठले ना मला असा लिंबाचा पाला आणून द्यायला लावायचे. आणि आज मी तिथे गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि आमच्या बाबाची शेवटची इच्छा होती नाही का, मग त्यांना मेल्यानंतर आहे ना त्यांची समाधी बांधायची. त्याच्यामध्ये समाधी बांधलेली. सकाळ सकाळ आपलं आवरून बिवरून घेतलं बरं का. आता म्हणून त्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आहे ना मी एक आहे ना परंपरा सांगा. यू आमची मम्मी काय म्हणते सांग रे मम्मी, एकदा कुठे गेली अय. आमची मम्मी म्हणते नुसता सांड्या झालाय महानगऱ्याला, देवावर वाढलाय नुसता कपडे घालून हिंडा तो. मम्मीचे टोमने ऐकले डायरेक्ट जोगेश्वरीला आलो. जोगेश्वरीला आलो पाहिले मालकांना गेल्या गेल्या चहा दिला. चहा ब्या पेलो बरं का तिथे एकदा. कारण काय होतं माहिती तिथे जाऊन फोटो बिटो काढायचे ते नाही का. जोगेश्वरी मालक बिलक इकडे सगळे बसलेले होते. तिथं चहा पेलो परत जेवढा आलो सचिन शेट भेटला परत चहा पेलो. आता मी किती वेळा चहा पेत असं आम्हालाच माहिती. सचिन शेटला म्हणलं चष्मा लाव एकदा टपक्यान वाजणार म्हणजे लय टॉपचा दिसतोय या नादच नाही करायचा. तिथून घरी आलो डायरेक्ट बंटी शेटचा फोन आला. बंटी शेटला डबा बिबा घेऊन गेलो नाही का त्याचा. बंटी शेटला डबा घेऊन गेलो जाता जाता असा निबार आदळला असलो ना का नादच नाही करायचा. काय सांगत आता ज्या इथे बरं बंटी शेटला डबा बिबा दिला बरं का. बंटी शेटकडे कॅमेरा फिरवला आणि त्याच्यानंतर आमच्या गावातली आता माही चुलतीच लागते त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला का त्यांनी 2 बोट केल्या. ते दररोज व्हिडिओ बघायचे. विषय टॉपचा आहे 2 बोटाचा. तुम्ही कोणी बघा मला भेटलं ते 2 बोट करणार म्हणजे करणार. शेवट आता आहे ना बंटी शेटची प्लेलिस्ट आहे का तुम्ही एकदा. हद से भी ज्यादा तुम किसी से प्यार नहीं करना. हद से भी ज्यादा तुम किसी से प्यार नहीं करना. नाही तर जिंदगी झंड होती बरं का. बंटी शेटला डबा देऊन आलो. घरी आले ना 2-3 चपात्याचा मुरगाळा केला लगेच तूप बीप टाकलं नाही का. त्याचा आहे ना मलिदा बनवून घेतला. कारण की ना खूपच 7 जन्मापासून दुश्मनी ते खूप बीप आपल्याला काय आवडत नसतं. त्याच्यामुळे तूप बीप टाकून ना डायरेक्ट मलिदा बिलिदा केला. आमच्या पप्पा त्यांना म्हणत होतं 2 बोट कारण आमच्या पप्पा ते ना गालातले गालात मुरक्या हसत होते. पण त्यांनी काय 2 बोट गेली. संध्याकाळी ना सायशन आलतो बरं का पाहुण्याला भेटायला पाहुण्याला भेटायला गेलो. तिथं लय नाच किस्सा झाला. पाहुण्या शेजारीचे पेशंट होता ना ते बारीकच पोरग होतं गाडीवरून निबार आदळलं होतं. असं घाणघाण द्यायचं ना त्याचा व्हिडिओ घेतला असताना असा नाच खोळा व्हिडिओ झाला असताना. पण तिथं लय पाहुणे ते होते त्याच्यामुळे काय व्हिडिओ घेतला नाही. तिथून डायरेक्ट आलो बंटी शेटला रसवंती टाकायची नाही का. त्याला झालर बिरर घ्यायची होती. एकदा झालर बिरर घेतली नाही का तिथून डायरेक्ट परत मशीनचं सामान यायला आलो बंटी शेटची. इथं कसं काय मशीन ठुलंय मशीनच्या दुकानात मशीन ठुलंय. येता आपले कार्यकर्ते भेटले 2-3 अण्णा शेट ते होते. त्यांनी रप्पारप 2 बोट केले. मग बंटी शेटचं मशीन धुवायला लावलं होतं जाता जाता तेवढं. मग काय येता त्याला धुतलेलं बेतलेलं होतं सगळं तेवढं घेऊन आलो नाही का घरी आलो. मग आता पानाचा काय विषय होता माहिती का तुम्हाला माहिती मी किती बाऱ्या चहा पेलो आणि 2-3 बाऱ्या तर ब्लॉग मध्ये घेतला नाही त्याच्यामुळे पित होतं. त्याच्यामुळे ना अशी पानं खावं लागतील मला.